मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आज रात्री तसेच उद्या परवा 28-29 सप्टेंबर दरम्यान या परिसरात होईल। तसेच मित्रांनो, कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या सर्वत्र भागात पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल। जोरदार वाऱ्यासह पाऊस 3 दिवस या परिसरात होईल। मित्रांनो, जाणून घेऊयात आणखी कोणत्या भागात पाऊस होणार आणि कोणत्या तारखेला असेल, तर पाऊस कधी उघडणार हे देखील जाणून घेऊयात। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आजपासून पुढील 48 तास मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोलीच्या भागात देखील मोठा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला आज उद्या 2 दिवस झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी पाहू शकता 28 तारखेला देखील 28 सप्टेंबर रोजी कोकणामध्ये पावसाचा जोर वाढेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात मोठा ढगफुटी सदृश पाऊस होईल, तर मराठवाड्यातील आणि विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल। मित्रांनो, 29 सप्टेंबरचा अंदाज पाहिला असता 29 तारखेला राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या परिसरात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। 30 तारखेला मात्र कोकणात एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। तर 1 ऑक्टोबरचा अंदाज पाहिला असता 1 तारखेला काही भागात हलक्या पावसाची शक्यता असेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।